बाहेरून गतीचा इंटरकॉम खणखणीत आवाजात वाजला. तिचा आवाज एकदम टिपेचा आणि उत्तेजित होता. बाहेर इन्स्पेक्टर तारकर आलेत आणि त्यांच्याबरोबर सरकारी वकील खांडेकर आहेत. येऊ देत त्यांना आत. सौम्या, बाहेर जा आणि त्यांना आत घेऊन ये. दोघेही घाईघाईत आत आले. तुम्ही रिव्हॉल्वर संदर्भात आला असाल ना? बसा बसा, आरामात बसा. काय घेणार? माहितीशिवाय काहीही नकोय आम्हाला. आणि फक्त रिव्हॉल्वर नाही, इतरही बऱ्याच गोष्टींवर बोलायचं आहे आम्हाला. तू काय लपवतोयस आमच्यापासून? खांडेकर म्हणाले. अहो, मी इथे पोलिसांना मदत करायला बसलो आहे. खांडेकरांनी तारकरला खूण केली. कुठे आहे रे ते रिव्हॉल्वर? तारकर म्हणाला. पाणिनीने आपल्या टेबलाच्या उजव्या ड्रॉवरमधून रिव्हॉल्वर काढलं. मग मी आधी इथं आलो तेव्हा ते हिथं का नव्हतं? ती एक मोठी कथा आहे. फोनवर तू म्हणला तुझ्या हातून ती हरवली आहे. सॉरी तारकर, माझी सेक्रेटरी तुला म्हणाली की रिव्हॉल्वर सापडत नाही आहे, कुठेतरी ठेवलं गेलं आहे. कोणाच्या हातून? ती एक मोठी लांबलचक कथा आहे. तुम्हाला सांगायची का नाही याचा मी विचार करतोय. उलट पक्षी मीच विचार करतोय की खुनाचं हत्यार लपवलं आणि ते खुनाचं हत्यार आहे हे माहीत असूनसुद्धा वस्तुस्थिती दडवली. या आरोपाखाली तुला न्यायाधीशांसमोर हजर करावं का काय? असं असेल तर मी तुमच्याशी काही न बोलता कोर्टासमोर काय ते बोलीन. तारकर, रिव्हॉल्वरवर ठसे आहेत का? तपास घेशील? साधारण अशा प्रकारच्या रिव्हॉल्वरवर ठसे मिळायची शक्यता नसती. तरी पण मी पोलीस स्टेशनला गेलो की बघतो, तारकर म्हणाला आणि त्यांनी नळीत पेन्सिल घालून रिव्हॉल्वर उचललं आणि आपल्याबरोबर आणलेल्या पिशवीत टाकलं. तेवढ्यात खांडेकर म्हणाले, नंबर सांग त्याच्यावरचा. C-488-09 असा नंबर आहे. खांडेकरांनी तो आपल्या वहीत लिहून घेतला आणि म्हणाले, ही त्याची पहिली खरेदी आहे. म्हणजे काय? पाणिनीने विचारलं. तुला मी आधीच सावध करतोय पटवर्धन. रिव्हॉल्वर बदलल्याचं जर आढळून आलं ना या केसमध्ये तर तुझ्या विरुद्ध खटला भरीन मी. खांडेकरांनी पाणिनीला दमात घेत म्हटलं. रिव्हॉल्वरची बदलाबदली म्हणजे काय? पद्मराग रायबागिनी दोन अगदी सारखी दिसणारी आणि एकाच प्रकारची म्हणजे .30ची रिव्हॉल्वर्स खरेदी केली आहेत. एक 2 वर्षांपूर्वी आणि एक 14 महिन्यांपूर्वी. दुसरी खरेदी करताना त्यांनी विक्रेत्याला बोलून दाखवलं होतं की त्याला त्याच्या बायकोच्या संरक्षणासाठी म्हणून ती हवी आहे. तीही आहे. दुसरी ही पहिली आहे. तर मग त्यात एवढी बोंबाबोंब करण्याजोगं काय आहे मला समजत नाही. काय आहे पटवर्धन, तुला सवयच आहे बंदुका बदलायची आणि आम्हाला गंडवायची. माझा कयास असा आहे की तुझ्या आशिलाला दोन्ही रिव्हॉल्वर हाताळायला संधी असल्यामुळे खुनात न वापरलेल्या रिव्हॉल्वरमधून तू 2 गोळ्या उडवून रिव्हॉल्वरची बदलाबदली केली असणार. मी पैज लावून सांगतो रे, जेव्हा आम्ही त्याची तपासणी करून घेऊ तेव्हा रायबागीला मारण्यात आलेली गोळी या रिव्हॉल्वरमधून मारण्यात आली नव्हती असंच सिद्ध होईल. मग तसं असेल तर रतीविरुद्ध काही केसच नाही तुमच्याकडे. पण याचा अर्थ असा की मी तुला त्या खुनात अडकवू शकतो. जर का ही रिव्हॉल्वर खुनात वापरलेली नसेल तर ना. बरोबर. पण जर का ही रिव्हॉल्वर खुनात वापरलेली असेल तर तर मग मी तुला. खांडेकर काही न सुचवून गप्प झाले. हे बघ पटवर्धन, त्यापूर्वी मला तुझ्याकडून लेखी उत्तर हवंय की हे रिव्हॉल्वर सकाळी का नाही उपलब्ध झालं? सांगतो. रतीने रायबागीच्या ऑफिसातला अंगिरस खासनीसला हरवलेली बॅग आणि रिव्हॉल्वरबद्दल सांगितलं. त्याला वाटलं की हे रिव्हॉल्वर रतीला अडचणीत आणू शकेल, त्यामुळे ते तिथून गायब करणं श्रेयस्कर आहे. त्यामुळे आपण स्वतः पाणिनी पटवर्धन आहोत असं इथल्या झाडलोट करणाऱ्या बाईला भासवून अंगिरसने मी ड्रॉवरमध्ये ठेवलेली रिव्हॉल्वर उचलून रायबागीच्या ऑफिसात नेऊन ठेवली.
तिथे ठेवताना त्यांनी आधी एका खाकी पाकिटात ती टाकली, पाकिटाला सील केलं, त्याच्यावर शेरा लिहिला की हे पटवर्धन यांच्या ऑफिसातनं घेतलं आहे आणि त्याखाली सही केली. मला सांग, एवढं सगळं त्याने का केलं बाबा? अरे कारण त्याला रतीला वाचवायचं होतं आणि त्याला स्वतःलाही. कारण त्याला माहिती होतं की कधी ना कधी त्याच्यावर रिव्हॉल्वर चोरल्याचा आरोप येऊ शकतो. तुझ्याकडे नेहमीप्रमाणे पटवून देणारा खुलासा आहे पाणीनी, पण मी फक्त ऐकून घेतोय. मला तो पटलाय असा अर्थ काढू नको. त्यानंतर पाणिनीने रिव्हॉल्वरच्या चोरीपासून त्यांनी ती कशी पकडली हे सगळं सांगितलं. आणि आता तुझं म्हणणं आहे का ज्या पाकिटात रिव्हॉल्वर ठेवलं होतं ते उघडलं गेलं आहे? हो. एका धारदार ब्लेडनी पाकिटाला फट पाडून आतलं रिव्हॉल्वर बघितलंय आणि पुन्हा ते पाकिट पिशवीत टाकलंय. माझ्या ते ताब्यात आल्यावर मी माझ्या हाताचे ठसे त्यावर पुन्हा उमटणार नाहीत याची काळजी घेऊन ते ड्रॉवरमध्ये ठेवलंय. हे बघ पाणीनी, असल्या भूलथापांना मी गाडणार नाही. सगळा बाणाव तू मोठ्या चातुर्याने रचलाय. आम्ही ज्यावर रतीला संशयित म्हणून अटक करू आणि हे रिव्हॉल्वर पुरावा म्हणून सादर करू तेव्हा तू म्हणशील का रतीच्या पर्समध्ये हेच रिव्हॉल्वर होतं कशावरनं? ते सिद्ध करण्यासाठी तू आम्हाला खासनीस आणि त्याच्या सेक्रेटरीला कोर्टात आणायला भाग पाडशील आणि तिथं तू म्हणशील का त्या दोघांच्या ताब्यात रिव्हॉल्वर असल्यामुळं त्यात बदलाबदली करायची संधी दोघांना होती, रतीचा याच्यात काही संबंध नाही. हे बघ, कोणीतरी रतीला अडकवण्यासाठी छेडाछेडी केली आहे हे नक्की. मला आधी तो पुरावा ताब्यात घेऊ दे. थांबा. तुम्ही जर तो रिव्हॉल्वर गुंडाळलेला कागद या ऑफिस बाहेर घेऊन जाणार असाल तर तसं करण्यापूर्वी तो तुम्ही इथेच माझ्यासमोर आधी तपासा. म्हणजे नंतर कटकट नको की पाकिट कापलेलं होतं का नाही. आणि मला मान्य आहे की पाकिट कापलेलं आहे. तुझ्याच कल्पनेचा, योजनेचा तो एक भाग होता पाणीनी. मी आता काय करणार आहे ते सांगतो. आता तुला आणि सौम्याला मी रायबागीच्या ऑफिसात नेणार आहे. मी तयारच आहे यायला. उलटपक्षी मीच सुचवणार होतो ते, पण सौम्या येणार नाही. तिला आज ऑफिसात खूप तिला किती कामं असतात मला माहिती. हो, नाही तर काय. बघावं तेव्हा तू आणि ती हॉटेलात बसलेले दिसता आणि जेव्हा एखादी केस येते तेव्हा ती दिवसभर पुरवता आणि रात्री परत हॉटेलात जाऊन तिथून घरी जाता. कसं आहे खांडेकर, आपण दोघेही वकील असलो ना तरी 2 गोष्टीत फरक आहे. पहिला मुद्दा म्हणजे तुमच्यासारखं मला दिवसभर काथ्याकूट करत बसावं लागत नाही. नेमकं काय करायचं आहे ते मला माहिती असतं, त्यामुळे कमी वेळात मी दिवसभराचं काम करू शकतो. अच्छा, आणि दुसरा मुद्दा, मी केसेस जिंकतो. खवचटपणे पाणीनी म्हणाला आणि सौम्याला घेऊन खांडेकरांच्या बरोबर निघाला. मी सरकारी वकील आहे हेरंब खांडेकर. माझ्याबरोबर आहेत इन्स्पेक्टर तारकर आणि रतीचे वकील पाणिनी पटवर्धन आणि त्यांची सेक्रेटरी आहे सौम्या सोहोने. मला ताबडतोब तुमचे सगळे कर्मचारी इथे हजर पाहिजेत. इथे काय घडलं आहे याची संपूर्ण माहिती मला हवी आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. रायबागीच्या ऑफिसात आल्याच खांडेकरांनी जोरदार आवाजात हुकूम सोडला. त्यांच्या जाडजूड देहयष्टीत अशी काही जादू होती की थोड्याच अवधीत त्यांनी सगळी सूत्र हातात घेतली. काही मिनिटात सगळे कर्मचारी त्यांच्या भोवती गोळा झाले. इथला प्रमुख कोण आहे त्यांनी पुढे या, त्यांनी हुकूम सोडला. मी गर्दीतनं एक आवाज आला. या पुढे या. कोण तुम्ही? मी कणाद मिरलेकर. मी पद्मराग रायबागीच्या हाताखालचा सर्वात वरिष्ठ अधिकारी होतो, जनरल मॅनेजर. तो एक तिशीच्या घरातला गुबगुबीत गाल, घारे डोळे, पातळसर ओठ असलेला माणूस होता. खांडेकरांच्या शेजारी जाऊन तो उभा राहिला. तुम्हाला पद्मरागबद्दल काय काय माहिती आहे? प्रत्येक गोष्ट माहिती आहे मला. पद्मरागकडे रिव्हॉल्वर होतं. त्याच्याकडे 2 रिव्हॉल्वर होती, अगदी सारखी दिसणारी. त्यातली एक त्यांनी घरी ठेवलं होतं. तो आणि त्याची पत्नी विभक्त झाल्यावर त्यांनी दुसरं रिव्हॉल्वर खरेदी केलं. एक त्यांनी स्वतःकडे ठेवलं आणि एक तिला दिलं. पण मला हे माहिती नाही की त्यांनी तिला ते दिलं ते पहिलं खरेदी केलेलं
का नव्यानं खरेदी केलेलं? इथे तो अंगिरस खासनीस हजर आहे का? खांडेकरांनी विचारलं. तो पुढे आला. तुम्ही इथे काय पदावर आहात? तो डायरेक्ट माझ्या हाताखाली काम करतो, कणाद म्हणाला. तुला कितपत माहिती आहे रायबागीबद्दल? बऱ्यापैकी आहे. अगदी कणाद एवढी नाही, पण तरी बरीच आहे. रायबागीकडे 2 रिव्हॉल्वर होती हे माहिती आहे? हो. रतीबद्दल काय माहिती आहे? मला खूप माहिती आहे. जुन्या सगळ्या स्टाफला तिच्याबद्दल माहिती आहे, कारण पद्मराजशी लग्न होण्याआधी ती इथेच त्याची सेक्रेटरी होती. तुझं काय म्हणणं आहे? खांडेकरांनी कणादला विचारलं. रती रायबागी ही रती कण्व होती तेव्हापासून मी तिला ओळखतो. ती एक सक्षम अशी सेक्रेटरी होती. पण संबंध म्हणाल तर पद्मराज जे काम सांगायचे मला ते पूर्ण करण्यासाठी मी तिची मदत घ्यायचो. तेवढाच माझा आणि तिचा संबंध येत असे. तिने इथे सेक्रेटरी म्हणून काम चालू केलं तेव्हा पद्मराजचं लग्न झालं होतं मैथिलीबरोबर. पुढे त्याची परिणिती घटस्फोटात झाली. खांडेकरांनी आता आपला मोर्चा खासनीसकडे वळवला. रतीचा या घटस्फोटाशी संबंध होता? मैथिलीला तसं वाटतं. आता मला कोणीतरी सांगा की आज सकाळी 6 वाजता पाणिनी पटवर्धन यांच्या ऑफिसात कोण गेलं? मी गेलो होतो. पाणिनी पटवर्धन यांच्या टेबलच्या ड्रॉवरमधून रिव्हॉल्वर घेण्यासाठी. अंगिरस खासनीस म्हणाला. का केलंस बाबा तू असं? कारण रतीला कशात तरी अडकवायचा प्रयत्न कोणीतरी करत होतं. मला ते होऊ द्यायचं नव्हतं. कशात तरी म्हणजे खुनात. म्हणजे आता मला तसं वाटतंय. आधी अंदाज नव्हता नेमकं कशात. त्याचा खून झाल्याचं कसं कळलं तुला? आज महत्त्वाच्या अपॉइंटमेंट असूनही पद्मराज ऑफिसात आले नाहीत बऱ्याच उशिरापर्यंत. मी त्यांना सतत फोन लावत होतो, तोही लागत नव्हता. असं कधीच होत नव्हतं. ते कायम वेळेपूर्वी ऑफिसमध्ये येत असत. म्हणून मग मी त्यांच्या फ्लॅटची ऑफिसात ठेवलेली किल्ली घेतली, त्यांच्या घरी गेलो. अडचणीला उपयोगी पडावी म्हणून त्यांच्या घराची एक किल्ली त्यांच्या केबिनमध्ये की होल्डरला ठेवलेली असायची. कुठं आहे त्यांची केबिन? ही का समोरची? हो तीच. हे काय, होल्डरला किल्ली नाहीच आहे? पोलीस घेऊन गेले आज माझ्याकडून सकाळी. रिव्हॉल्वर पाकिटात घालून ठेवल्यानंतर पिशवीत ठेवलंस, त्याच्यानंतर काय झालं? मला पटवर्धन यांच्या ऑफिसात बोलवलं गेलं. स्वतः पटवर्धनांचा मला फोन आला. मी गेलो, त्यांना भेटलो. त्यांनी माझ्यावर चोरीचा आरोप केला. मी तो मान्य केला. त्यांनी मला रिव्हॉल्वर हजर करायला सांगितलं. मी माझी सेक्रेटरी निवेदिता हिला फोन केला, रिव्हॉल्वर कुठे ठेवलं आहे ते सांगितलं आणि तिने ते आणून दिलं. खांडेकरांनी जमलेल्या सगळ्यांकडे बघितलं. तुमच्यापैकी निवेदिता कोण आहे? मी. निवेदिता पुढे येत म्हणाली. काय केलंस तू खासनेसचा फोन आल्यावर? मी त्यांची तिजोरी उघडली. आत त्यांनी सांगितल्यानुसार एक पिशवी होती. मी ती उलटी केली. आतून एक पाकिट खाली पडलं. त्या पाकिटाची एक बाजू धारदार ब्लेडनी कापली गेली होती. त्यामुळे त्यातून एक टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेलं रिव्हॉल्वर खाली पडलं. तू काय केलं? मी ते उचललं, पुन्हा कागदात गुंडाळलं आणि पटवर्धनांच्या ऑफिसात नेऊन खासनीसना दिलं. आता मला हे हवं आहे की पाकिट कापलं कोणी? पटकन बोला. सगळे शांत बसले. हे बघा, पद्मराज रायबागीला झोपलेल्या अवस्थेत गोळी घालून मारण्यात आलंय. कायद्याच्या भाषेत याला निर्घृण खून असं म्हणतात. 1st डिग्री मर्डर. याला शिक्षा म्हणजे फाशी. पुन्हा सन्नाटा. खुन्याला मदत करणारा, पुरावा लपवणारा किंवा पुराव्यात छेडछाड करणारा, पुरावा जाग्यावरून हलवणारा सुद्धा गुन्हेगारच असतो. जो या केसमध्ये खासनीस आहे त्याला मी जबाबदार धरणारच आहे.
पण त्याच्याकडे असलेल्या पुराव्यात सुद्धा कोणीतरी छेडछाड केली आहे. मला त्याचं नाव हवं आहे आणि त्याने रिव्हॉल्वर बदललं आहे का हेही मला हवं आहे आणि त्याने ते का केलं हे सुद्धा हवं आहे. खांडेकर पुन्हा म्हणाले. लोक एकमेकांकडे बघायला लागले, पण खांडेकरांना उत्तर मिळालंच नाही त्यांच्या प्रश्नाचं. तुमच्यापैकी कोणाला तरी माहिती नक्कीच आहे, पण कदाचित आत्ता सांगायचं धैर्य नसेल त्याच्यात. मग मला किंवा तारकरला फोन करा आणि मला किंवा तारकरला ती व्यक्ती ते सांगू शकते. आणि तसं नाही झालं तर मी सगळ्यांना जबाबदार धरीन. खांडेकर म्हणाले. दाराजवळ उभे असलेले काही कर्मचारी अचानक बाजूला सरकले. खांडेकरांनी तिकडे पाहिलं. एक जाडगेला आणि उर्मट्ट दिसणारा मनुष्य आत येत होता. मी ऋषिकेश भोपटकर. ॲडव्होकेट खांडेकर, आपली भेट नाही झाली यापूर्वी, पण मी तुम्हाला कोर्टात बरेच वेळा बघितलं आहे. कोण आहात कोण पण तुम्ही? मी वकील आहे. पद्मरागच्या हयातीत मी त्याचा वकील होतो आणि आता त्याच्या विधवा पत्नीचा वकील आहे. मला वाटलं पटवर्धन वकील आहेत तिचे. 2 विधवा पत्नी आहेत. पटवर्धन हे रतीचे वकील आहेत आणि मी मैथिलीचा. घटस्फोट झाला नव्हता का? याचं उत्तर मिसेस रायबागीच देईल, भोपटकर म्हणाला आणि दारातून तिशीच्या घरातली एक स्त्री आत आली. भोपटकरनी तिचा हात हातात घेतला आणि ओळख करून दिली. ही मैथिली रायबागी. आता ती मालक आहे पद्मरागच्या सगळ्या व्यवसायाची. तू घटस्फोट नाही घेतला? नाही. मी अर्ज केला पण शेवटपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही. काय? खासनीच किंचाळला. तू तर पद्मरागला लिहिलं होतं, सर्व काही जुळवलंय. नक्कीच लिहिलं पत्र मी. ती हरामखोर रती माझ्या नवऱ्याची आर्थिक पिळवणूक करत होती ना, मग मी ठरवलं तिच्याशी जशास तसं वागायचं. छदमीपणे मैथिली म्हणाली. तुझा नवरा तिच्याशी लग्न करणार होता हे तुझ्या लक्षात आलं होतं? अर्थात. म्हणून तर त्यांनी मला केरशीला हाकलून दिलं आणि घटस्फोट घेण्यासाठी मागे लागला. तू त्यानुसार अर्ज केलास? हो. आणि तू तुझ्या नवऱ्याला कळवलंस की तुला घटस्फोट मिळाला आहे म्हणून? नाही. मी एवढंच कळवलं की सगळं काही ठरवल्याप्रमाणे झालं आहे. ही खोटारडी आहे, खोटारडी, अंगिरस खासनीस ओरडला. हिने घटस्फोटाच्या निकालाची प्रत रायबागीला पाठवली होती. ती काही अधिकृत प्रत नव्हती. मैथिली खांडेकरांना म्हणाली. तुम्ही रेकॉर्ड तपासू शकता. मी सांगतो ती अधिकृत ऑर्डर होती कोर्टाची, खासनीस म्हणाला. हे बघ, तुझी आणि रतीची काय थेर चालायची मला माहिती आहे. तिची सहानुभूती मिळवायची आणि रायबागीच्या धंद्यावर डोळा ठेवायचा तुझा डाव होता. पण आता मी आली आहे. त्याची विधवा पत्नी म्हणून मला सगळे हक्क मिळालेत. माझ्या नवऱ्याचा धंदा आता मी सांभाळणार आहे. तुझ्या त्या रतीला कायदेशीरदृष्ट्या काहीही किंमत नाही आहे. एखाद्या मैत्रिणीला किंवा रखेलीला असते ना, त्यापेक्षा जास्त किंमत नाही आहे. मला वाटतं की सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगणं आवश्यक आहे की मृत रायबागीच्या इच्छापत्रावर कोर्टानं शिक्कामोर्तब करावं म्हणून आणि मैथिलीला अधिकृतरित्या वारस म्हणून मान्यता मिळवण्यासाठी मी कोर्टात अर्ज करतोय. इच्छापत्र? म्हणजे रायबागीनी इच्छापत्र केलंय? तेच तर सांगतीये ना ती. सर्व काही मैथिलीच्या नावानं करणारं इच्छापत्र. रतीशी लग्न झाल्यावर रायबागीनी दुसरं इच्छापत्र केलं नव्हतं? माझी माहिती आहे की तिने ते केलं होतं बरं का, आणि ज्यानुसार त्यांनी सगळं काही रतीच्या नावे केलं होतं, पाणिनी मध्ये म्हणाला. त्या लग्नाला काही अर्थच नव्हता हो, मैथिली झटकून टाकत म्हणाली. पाणिनीने आपली नजर भोपटकरवरनं ढळू दिली नाही. मी इच्छापत्राबद्दल म्हणतोय, लग्नाबद्दल नाही. नंतर केलेलं इच्छापत्र सापडलं तर प्रश्न उद्भवेल, पण माझ्या माहितीनुसार त्याने दुसरं इच्छापत्र केलं असलं
तरी तो आणि रती वेगळे झाल्यावर त्यांनी ते फाडून टाकलंय. मला आत्ता कायदेशीर बाबी चिरायचं नाही आहे. इथल्या अधिकाऱ्यांना परिस्थिती काय आहे आणि आपल्याला कोणाशी बोलावं लागेल हे समजावं, हा माझा हेतू. तुझी अशील मैथिलीने जर रायबागीची फसवणूक केली असेल घटस्फोट दिल्याचं सांगून, तर त्याचा आर्थिक लाभ घेण्यापासून तिला कायदा रोखेल. कायदेशीर मुद्दे आपण कोर्टात लढू ना पटवर्धन. मला एवढी जाणीव करून द्यायची आहे सगळ्यांना की मैथिली आता मालकीण बनली आहे रायबागीच्या सगळ्या व्यवसायाची आणि आमची अपेक्षा आहे की सर्व कर्मचारी वर्ग प्रामाणिकपणे तिला साथ देईल. या खासनीसचा अपवाद वगळता मैथिली खडूसपणे म्हणाली, याचं कारण या क्षणापासनं मी खासनीसला कामावरून काढून टाकतीये. ऐकलंस ना? दुपारपर्यंत तुझं चंबू गबाळा आवरायचं आणि निघून जायचं. तुझ्या लाडक्या रतीला जवळ घे, सांत्वन करत बस. मी आत्ताच अधिकृतरित्या आदेश देतेय की उद्यापासून तुला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. हे बघ, तुला कोर्टानं वारस म्हणून नियुक्त केलेलं नाही आहे. तुला काही अधिकार नाही आहे या क्षणी त्याला असं काही बोलायचा. पाणिनीकडे दुर्लक्ष करून मैथिली कणाद मिर्लेकरला उद्देशून म्हणाली, मी काय म्हणाली आहे तुला ऐकू आलं ना? मला या क्षणापासून हा खासनीस इथे नको आहे. त्याच्या सगळ्या वस्तू त्याला घेऊन जायला सांग आणि किल्ल्या आणि ऑफिसच्या वस्तूंचा ताबा तू घे. इथे त्याला यायला पूर्ण बंदी आहे. हो मिसेस रायबागी, आवंढा गिळत कणाद मिर्लेकर म्हणाला. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा, माझ्या वकिलांचं काहीही म्हणणं असलं तरी इथे माझ्याच आज्ञा पाळाव्या लागतील तुम्हाला. एवढं बोलून ती आणि भोपटकर बाहेर पडले. मला विचाराल तर माझ्या आणि माझ्या अशिलाच्या दृष्टीनं मैथिलीच्या आदेशांना शून्य किंमत आहे. तुम्ही लोकांनी काय करायचं ते ठरवा. ज्या क्षणी घटस्फोट घेतला असल्याचं सांगून तिने रायबागीची फसवणूक केली, त्याच क्षणी तिने त्याच्या संपत्तीवर सांगितलेला हक्क आपोआप नष्ट झाला आहे. तुमचं आणि रायबागीचं काय नातं आणि संबंध असतील आणि तुम्ही तिच्या पोकळ धमक्यांना कितपत भीत असाल त्याचा विचार करून तुम्ही लोकांनी काय तो निर्णय घ्यायचा आहे स्वतःच्या बाबतीत, आणि तो निर्णय तुमचा तुम्ही घ्या. पाणिनी म्हणाला आणि चकित झालेल्या खांडेकरांना तिथेच सोडून बाहेर पडला.